उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला वाद जो आहे तो आता विकोपाला चाललेला आहे. मी असं म्हणतीये याचं कारण म्हणजे काल झालेल्या साताऱ्यातील एकनाथ शिंदे यांची सभा. कारण ही सभा नव्हती, हे एक शक्ती प्रदर्शन होतं. आणि यांच्यामध्ये एकनाथ शिंदे जे वाक्य बोलले ते फार महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की मला सगळं समजतंय, पण आमच्यामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला मी लुळवण्याचं काम करीन, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आणि एकूण ज्या काही घटना सध्या आपण बघतोय, मग नगरविकास खात्यावर देवेंद्र फडणवीस यांची कशी नजर आहे किंवा याचं कसं लक्ष आहे, काही फायली त्यांनी कशा पद्धतीने आपल्याकडे थांबून घेतल्या, या सगळ्या जे प्रकरणं आहेत ते अगदी पहिल्यापासूनच, या प्रकरणांमध्ये मी जात नाही, त्याची उजळणी मी करत नाही. हा संघर्ष जो आहे या दोन नेत्यांमध्ये, फडणवीस आणि शिंदे यांच्यामधला हा संघर्ष आहे. आता नुकताच म्हणजे काल झालेल्या माझ्या मते एकनाथ शिंदे यांची बच्चे कडू यांची भेट घेतलेली आहे. बच्चे कडू कोण आहेत? तर प्रहारचे सर्वेसर्वा बच्चे कडू यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. तब्बल अर्धा तास चर्चा झालीय आणि या भेटीमध्ये बरोच काही घडलंय. काय घडलंय, काय चर्चा झाली आणि हा नेमका भाजपला धक्का कसा आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला हा सत्ता संघर्ष काही वर्षापासून सुरू आहे. मी सत्ता संघर्ष म्हणतीये, तुम्ही म्हणाल हे दोघंही महायुतीमधले आहेत. होय, हे देखील दोघंही महायुतीत आहे. पण मुख्यमंत्री पदाची जी सत्ता आहे, या सत्तेवरनं या दोघांमध्ये संघर्ष जो आहे तो काही लपून राहिलेला नाहीये. एकनाथ शिंदेच्या मनामध्ये अजूनही आपण मुख्यमंत्री व्हावं हीच इच्छा रुजलेली आहे, ती तत्पूर धरून बसलेली आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही कधी एकनाथ शिंदेचं कुठंही भाषण ऐका, त्याचा एखादा बाईट ऐका, तुम्हाला त्याच्यामध्ये एकदा तरी हा उल्लेख करताना की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी असे निर्णय घेतले, की जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडकी बहीण योजना आणली, म्हणजे ते मुख्यमंत्री असताना आपण काय केलं याचा उल्लेख आवर्जून करतात. त्याचबरोबर त्यांचे नेतेसुद्धा जे आहेत ते सुद्धा त्यांच्या बोलण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते तेव्हा त्यांनी कशा पद्धतीने कारभार हाकला याचे दाखले देत असतात. थोडक्यात हे एक बिंबवण्याचा प्रकार असतो की एकनाथ शिंदे हे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आगामी काळात त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशा पद्धतीचं ते एक त्यांच्या मागचं राजकारण असतं. आता त्यामुळे हा सत्ता संघर्ष जो या दोन नेत्यांमधला आहे तो तर आता वाढतोय हळूहळू. आणि एकीकडे आता एकनाथ शिंदेंना सुद्धा हे लक्षात यायला लागलेलं आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये, मग अगदी रायगड पालकमंत्रीपद असू देत, नगर परिषद खात्यामधल्या काही अंतर्गत गोष्टी असू देत, ज्यावर देवेंद्र फडणवीस हे फार काटाक्षाने लक्ष ठेवून आहेत, त्याचप्रमाणे अनेक गोष्टी अशा आहेत. साताऱ्यातल्या सगळ्यात मोठ्या झालेलं प्रकरण, या प्रकरणामध्ये ACP होते, त्यांना खरंच निलंबित करण्यात आलं का? खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की जे साताऱ्यामध्ये घडलंय ते अत्यंत गंभीर आहे. पालकमंत्र्यांना धक्काबुक्की होते, रक्तबाळ होऊसपर्यंत त्यांना दांडला धरून त्यांना ओढलं जातंय. अशा स्थितीमध्ये काय करावं? पण ते निलंबित होतात का? तर नाही. उलट आता त्या ACPची बदली ही सांगलीमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा त्याच पोस्टरवर करण्यात आलेली आहे. त्यांना कुठेही सत्तेच्या वजेवर पाठवण्यात आलं नाही. म्हणजे थोडक्यात काय की एकनाथ शिंदेंच्या बातमीमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या सगळ्या अडचणी निर्माण करतात त्या सगळ्या अडचणी ह्या त्रिवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्याकडून निर्माण केल्या जातात. एकनाथ शिंदेंनीही माहितीये की आपण वारंवार ह्या सगळ्या तक्रारी घेऊन दिल्लीमध्ये जात असतो, अमित शहांना भेटत असतो, त्यांच्याकडे आपण तक्रारी सांगत असतो, पण त्यांचा फारसा परिणाम ह्या राज्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. म्हणजे किमान आपण बोललो ते तिकडून आपल्याला दिलासा देतात, पण राज्यामध्ये तसं काही बदल घडतोय असं दिसत नाहीये. या सगळ्यांवर एकनाथ शिंदेंनी एक गोष्ट आता कळलेली आहे की 2029ला भाजप आपल्याला बरोबर ठेवेल का सांगता येत नाही. आपण भाजप बरोबर राहू शकू का असं सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंनी आता असं खात्री वाटायला लागलेली आहे की 2029ला जर खरं आपली स्पर्धा कोणाबरोबर असेल तर ती भाजप बरोबरच असू शकते. हे एकनाथ शिंदेंना आता जाणवायला लागलेलं आहे आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे हे आता पावलं टाकतायत. ते त्यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत काही बदलही करतायत. तुम्ही बघितलं असतील की त्यांचे काही
संपर्क प्रमुख आहेत. या संपर्क प्रमुखांमध्ये त्यांनी काही बदल केलेले आहेत, तीही आपण बघतो आहोत. त्याचप्रमाणे मधल्या काळामध्ये आपण एक बातमी बघितली की जे मंत्री कार्यक्षम नाहीये, जे काम करत नाहीये, ते भाकरी फिरवणार आहेत. त्यांच्या काही मंत्र्यांना डेचू देण्याच्या तयारीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आहेत. त्याचप्रमाणे काही नेत्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदाऱ्या काढण्याच्या विचारामध्ये एकनाथ शिंदे आहेत. जे नेते पक्षासाठी काम करतायत आणि भरीव काम करतायत अशांनाच संधी द्यायची हे एकनाथ शिंदेंनी ठाण मानलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्येही ते बदल आपल्याला बघायला मिळतील. पण आता एकनाथ शिंदेंनी आणखीन जी गोष्ट करतायत ती फार महत्वाची आहे. राज्यसभेवर आपण म्हणतो की एकनाथ शिंदेंनी धक्कातंत्राचा वापर केला आणि ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी दिली. तुम्ही बघा, ज्योती वाघमारे अत्यंत आक्रमक शैलीमध्ये प्रभावी अशा पद्धतीने मांडणी करणाऱ्या त्या एक नेत्या आहेत. उद्या वेळ पडली तर अंगावर घेऊ शकतात, भाजपवर सुद्धा सडेतोड त्या बोलू शकतात. असं एक नेतृत्व शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवलेलं आहे. एकनाथ शिंदे आता अशा पद्धतीच्या लोकांना पुढे आणू पाहताय की जे उद्या वेळ पडली तर भाजपबरोबर 2 हात करायला तयार होऊ शकतात. त्यांना याची कल्पना आहे की आपल्यामध्ये आहेत जी आपल्याला दगाफटका करू शकतात. त्यातलं एक उदाहरण म्हणजे आता साताऱ्यातला कालच महेश शिंदे जे आहेत, ते जे आमदार आहेत, ते खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले आहेत. पण त्यांना या सभेला ते फिरकले नाही. ते म्हणतात की मला बोलवलं नाही. खरं तर जेव्हा पक्षाचा प्रमुख नेता त्या शहरामध्ये येत असतो तेव्हा काही कोणी तुम्हाला आमंत्रण देत नाही. पण महेश शिंदे नाराज आहेत. महेश शिंदेवर एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना नाराज आहे. त्यामुळे त्यातून महेश शिंदे जे काल वक्तव्य केलेली आहे की मी निवडून येतो, हेही मी माझ्या जोरावर निवडून येतो, मला कोणाची मदत नसते, याचा अर्थ आता साताऱ्यामधल्या तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ज्याला आपण म्हणतोय अंतर्गत कलह, हा सुरुवात झालेली आहे. महेश शिंदेंसारखे अजून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असे जे काही पदाधिकारी असतील, नेते असतील, जे काही भाजपला संपर्कात आहेत, ते उद्या कधी एकनाथ शिंदेंना दगाफटका करू शकतात याची एकनाथ शिंदेंना कल्पना आहे. त्यामुळे अशा सगळ्यांवर मात करत एकनाथ शिंदे आता एक वेगळी मूठ बांधण्याचा विचार करत आहे. आणि त्यातच आजकाल जी त्यांची भेट घेतली ती बच्चू कडूंची घेतली. म्हणजे बच्चू कडू त्यांच्या भेटीला, पण ही भेट जवळपास अर्धा तास झालेली आहे. बच्चू कडू हे कायमच एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समर्थक राहिलेले आहेत. एकनाथ शिंदेनी जेव्हा मूळ शिवसेनेतले एकनाथ शिंदे बाहेर पडले, जेव्हा ते गुवाहाटीला गेले होते, तेव्हा देखील बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदेंच्या बरोबर त्यांचा कायम सहकार्याच्या भूमिकेमध्ये बच्चू कडू राहिले. त्याचबरोबर बच्चू कडूंचा आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. आता देखील शेतकरी कर्जमाफीचं एक मोठं आंदोलन हे बच्चू कडूंनी छेडलं की ज्यासमोर सरकारला झुकावं लागलं, त्याचं आम्ही जून-जुलै महिन्यामध्ये कर्जमाफी करू हे आश्वासन द्यावं लागलं. त्याचनंतर मेळघाटमध्ये देखील आदिवासी जे आहेत, या आदिवासींच्या प्रश्नांवर बच्चू कडूंनी आंदोलन केलं, ज्याची दखल सरकारला घ्यावी लागली. त्यामुळे बच्चू कडूंच्या या कालच्या भेटीकडे आणि त्यांना दिलेल्या ऑफरकडे फार गंभीर्यानं बघण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.